नमस्कार मित्रांनो, मी सूरज. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र 360. महाराष्ट्राच्या राजकारणात जे चाललंय ना, ते अक्षरशः सस्पेन्स थरारपेक्षा कमी नाही. उद्धव ठाकरे यांची एक शिवसेना, एकनाथ शिंदे यांची दुसरी शिवसेना आणि आता मोठा प्रश्न, तिसरी शिवसेना तयार होते का? गेल्या आठवड्याभरापासून राज्यात राजकीय वादळ उठलंय आणि त्याचं मूळ आहे आमदारांचा बहिष्कार. दिल्ली भेट, तक्रारी आणि कौतुक ही सगळी पीसेस एकत्र आली ती एक वेगळं चित्र तयार होते. आज आपण या संपूर्ण क्रोनॉलॉजीचा एकदम व्यवस्थित उहापोह करणार आहोत. तिसरी शिवसेना नेमकं नेतृत्व कोणाचं आणि भाजपची पुढची चाल काय असू शकते? मागच्या आठवड्यात मित्रमंडळाची बैठक होती आणि अचानक शिंदे गटाच्या आमदारांनी बैठकीला बहिष्कार टाकला. इथूनच तिसऱ्या शिवसेनेची चर्चा जोर पकडली. या बहिष्कारानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले आणि तेथे त्यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तक्रार केली. आमचेच लोक भाजप फोडत आहे. पण मजेची गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रवींद्र चव्हाण यांचं प्रचंड कौतुक केलं. एकाच पक्षातील मतभेद इतके उघडपणे दिसत आहे, हा मोठा संकेत आहे. अमित शहा म्हणतात तशी क्रोनॉलॉजी समजते. सुरुवात, शिंदे आमदारांचा बहिष्कार, शिंदे दिल्लीला भेट, तक्रारी, उदय सामंत कौतुक, कोकणातील आमदारांचा इक्वेशन, भाजपची फिल्डिंग आणि चर्चेला लागलेली आग म्हणजेच तिसरी शिवसेना. राजकीय पीडितांचं मोठं म्हणणं आहे की तिसऱ्या शिवसेनेचं नेतृत्व उदय सामंत करू शकतात का? उदय सामंत हे कोकणात प्रचंड ताकदीचे आहे. कोकणातील बहुतेक आमदार त्यांच्याकडे झुकलेले आहे. 2022च्या बंडातही ते सुरुवातीला गेले नव्हते, पण नंतर गुवाहाटीत शिंदे गटाला ते सामील झाले. शिंदे गटातील नवीन आलेले बहुतेक चेहरे त्यांच्या सिग्नलवरच हलतात असे बोललं जातं. उदय सामंत हे सायलेंट इन्फ्लुएन्सर आहेत असं राजकीय वर्तुळात नेहमी बोललं जातं. आता शिंदे गटाची अस्वस्थता का आहे समजून घेऊ. शिंदे मुख्यमंत्रीवरून उपमुख्यमंत्री झाले, नाराजी वाढली. त्यांचे 38 आमदार प्लस 5 खासदार, त्यातला मोठा हिस्सा BJPकडे जायला तयार आहे असं चर्चा रंगते. भाजप पूर्ण तयारीत आहे. राजकीय विश्लेषक म्हणतात ही गोष्ट सातत्य नसून स्क्रिप्टेड आहे. जसं 2022मध्ये झालं तसं भाजपची स्ट्रॅटेजिक फिल्डिंग. गेल्या 2 वर्षात एक गोष्ट वारंवार दिसली. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे विरोधक उभे राहू लागले. हे उघड संकेत आहेत. तुमच्यात या नाही तर तुमच्या विरोधात आम्ही तगडे उमेदवार उभे करू. काही मोठं उदाहरण, अर्जुन खोतकर विरोधात कैलास गोरंट्याल, अमोल खताळ BJP लर्निंग, निलेश राणे आणि मुरजी पटेल BJP बॅकग्राऊंड, रामदास कदम आणि योगेश कदम नाराजी, तानाजी सावंत डिमोशनमुळे नाराज. ही यादी मोठी आहे. 2022 मधल्या स्क्रिप्टमध्ये शिंदे 29 आमदारांसह सुरत गेले, नंतर गुवाहाटी. आणखी 20+ आमदार तिथे जाऊन सामील झाले. इतकं स्मूथ प्लॅनिंग, CCTV फुटेजच्या भाजपने ते हॉटेल्सची व्यवस्था, विमानतळ मुवमेंट सर्व दिसलं. आज अनेकांना वाटतं चॅप्टर 2 सुरू झालाय. तिसरी शिवसेना किती शक्य? ही चर्चा अंदाज आहेत, पण महाराष्ट्राचं राजकारण हे कधीही काही होऊ शकतं असं आहे. शिवसेना, शिंदेसेना, आता शिंदेसेनेची तिसरी शिवसेना. लीडरशिप नावमध्ये वर्चस्वर पुढे येत आहे उदय सामंत. पॉलिटिकल एक्सपर्ट म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर सीन घडवला जातो. तर मित्रांनो, हे संपूर्ण राजकीय गणित इतकं कॉम्प्लेक्स आहे की उद्या काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. तुमच्या मते तिसरी शिवसेना खरंच तयार होऊ शकते का? नेतृत्व कोणाचं असू शकतं? शिंदे गटात स्प्लिट होईल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी सूरज, भेटूया पुढच्या राजकीय विषयासाठी. तोपर्यंत महाराष्ट्र 360 चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.